बहुप्रतीक्षित अशा ताडोबा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून आज सायंकाळी श्रेया घोषाल यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने ताडोबा महोत्सवाची सुरुवात होणार आहे। 1, 2, 3 मार्च असे 3 दिवस या ठिकाणी ताडोबा महोत्सवाची सुरुवात होणार असून या ताडोबा महोत्सवामध्ये सगळ्यात चांगल्या सेलिब्रिटी या 3 दिवसात येणार आहेत। पहिल्या दिवशीची सुरुवात श्रेया घोषाल यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने होणार आहे। दुसऱ्या दिवशी कुमार विश्वास यांचा संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी होईल, त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल। तर तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गंगा बॅलेट या नृत्याची सगळी व्यवस्था या ठिकाणी होणार आहे आणि चंद्रपूरकरांना ही मोठी मेजवानी मिळणार आहे। आज सकाळी वन अकादमी चंद्रपूर येथे एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून या ताडोबा महोत्सवाची खरी सुरुवात मानव वन्यजीव संघर्षाच्या अनुषंगाने एका विषयावर चर्चामंथन व्हावं या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातले सर्व सरपंच आणि उपसरपंचांची कार्यशाळा आमंत्रित करण्यात आलेली आहे। या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून 3 दिवस चंद्रपूरकरांना ताडोबा महोत्सवाची मेजवानी मिळणार असून या ताडोबा महोत्सवाच्या निमित्ताने विविध विषयांवर सखोल चिंतन मनन सुद्धा होणार आहे, ज्यामध्ये देश विदेशातील कलाकार, पाहुणे आणि अतिथी मान्यवर सुद्धा मार्गदर्शनासाठी येणार आहे। चंद्रपूरचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून, यांच्या संकल्पनेतून या ताडोबा महोत्सवाचं आयोजन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करण्यात आलं असून चंद्रपूरकरांना 3 दिवस या ताडोबा महोत्सवाच्या माध्यमातून अतिशय चांगली मेजवानी मिळणार आहे। शिवाय शाश्वत पर्यावरणाचा विकास या दृष्टिकोनातून या विषयावर विविध मान्यवरांच्या हस्ते चिंतन आणि मनन सुद्धा या ठिकाणी होणार आहे। समस्त चंद्रपूरकरांना विनंती आहे की या ताडोबा महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी या ताडोबा महोत्सवाचा आनंद घ्यावा आणि यातील विविध अभ्यासपूर्ण अशा परिसंवादामध्ये वन अकादमी येथे होणाऱ्या त्या कार्यक्रमात सुद्धा आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं। यासाठी स्थानिक चंद्रपूर येथून आधुनिक केसरीकरता शाह मिळाव धनंजय शास्त्रकार यांच्यासह